अटक केली त्यांची सगळ्यांची नावं एकदा सगळ्यांसमोर सांगा. नाही नाही ऐक ना तुझं नाव आहे नाव सांग. नाव सांगायचं मी सर्वांना वाचू नको वाचू नाही. आणि तपासामध्ये तू तपासात काय बोलायचं तपासात काय केलेत ना तू व्हिडिओ बघ तू माणूस ते तुला तपासात मी सांगतो ना त्याला केला आरोपी केले जूनला माझे वडील संजय पांडुरंग करचे यांचा खून केला बनपुरीमधल्या गावगुंडांनी. त्याच्यानंतर आम्ही 17 जूनला इथं आलो होतो केस दाखल करण्यासाठी, पण इथल्या पोलिसांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. आमची 302 दाखल करून घेत नव्हते हे लोक आणि वरून आम्हाला म्हणत होते की 304 दाखल करून घेतो म्हणून. त्यासाठी आम्हाला इथं नाही का गळफास घ्यायची वेळ आली आम्हाला सगळ्या आमच्या करचे कुटुंबांना. त्याच्यानंतर एवढं सगळं हे केल्यानंतर त्यांनी आमची लास्टला 302 दाखल करून घेतली. त्याच्यानंतर आम्ही 3 ते 4 वेळा पोलीस स्टेशनला येऊन गेलो, पण अद्यापही अजून सगळे आरोपी सापडलेले नाही आहेत. टोटल 12 आरोपींची नावं निष्पन्न झालेत, पण आता फक्त 5 ते 6 आरोपी ह्यांनी अटक केलेले आहेत. आणि कमालीची दिरंगाई ह्याच्यामध्ये हे पोलीस स्टेशननी केलेली आहे. पोलीस स्टेशन आम्हाला व्यवस्थित सहकार्य करत नाही असा आमचा करचे कुटुंबियांचा ह्यांच्यावरती आरोप आहे. पण आज जे तुमच्या वडिलांसोबत जी हाणामारी झाली ती कशाला कारणावरून झाली, काय नक्की घटना होती ती? ही एक प्रकारची खंडणीच झाली म्हणायला गेलं तर. खंडणीच झाली. त्यांना अडवून त्यांची मारहाण केली. त्यांनी पैसे नाही दिले म्हणून त्यांना जीवानीशी ह्या लोकांनी मारलं. फादर डेच्या दिवशी ह्या लोकांनी माझ्या वडिलांना मारून टाकलं. एवढे अमानुष कृत्य ह्यांनी केलेलं आहे आणि ह्यांना मोठी जास्तीत जास्त शिक्षा व्हावी ही आमच्या करच्या कुटुंबियाची कळकळीची विनंती आहे सरकारला. आज रवींद्र दर्गीकर आले होते तुमच्यासोबत पोलिसांची भेट घेण्यासाठी, काय नक्की चर्चा झाली यामध्ये आरोपी लवकर सापडावे आणि पोलिसांनी आम्हाला व्यवस्थित सहकार्य करावे यासाठी भाऊंनी आमची म्हणजे इथं येऊन थोडंसं वरिष्ठ लोकांशी चर्चा केली याबद्दल. आणि यानंतर पण पुढचे काही आरोपी जर नाही सापडले 12 मधले वेळेवर जर आम्हाला सहकार्य या पोलिसांनी नाही केलं तर आम्ही इथं उपोषणाला बसणार आहे. आमचा लोणारी समाज आणि आमचं घरचे कुटुंब जोपर्यंत आम्हाला आरोपी इथं सापडलेले दिसत नाही तोपर्यंत.